जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील ओटी सेक्शन भीमनगर येथील सार्वजनिक शौचालयाची अक्षरशः दुरावस्था झाली। दुरुस्ती होत नसल्याने या शौचालयाचा ताबा गांजाडी यांच्याकडे गेला असून या ठिकाणी दररोज पार्ट्या रंगू लागल्या आहेत। त्यामुळे येथील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। येथील स्थानिक महिलांना तोंडाला कपडा आणि एक महिला बाहेर उभी करून शौच करावी लागते, अशी परिस्थिती या शौचालयाची झाली। चौबाजूने प्लास्टर कोसळले असून वीज पुरवठा खंडित आहे, दरवाजे खिडकी नाहीये, तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले। कधी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते। आज मनसे नेते सचिन कदम यांनी शौचालयाची पाहणी करत महापालिकेला इशारा दिलाय। पॅनल क्रमांक 14 ओटी सेक्शन याच्या पुढे जर आतमध्ये आल्यानंतर भीमनगर म्हणून हा परिसर आहे। माता रमाबाई आंबेडकर प्रवेशद्वार त्या शेजारी हा MMRDA ने बांधलेला शौचालय आहे। हा शौचालयाची जी व्यवस्था आहे की अवस्था आहे ती तुम्ही स्वतः बघितली, इतकी दैनंदिन अवस्था आहे। इकडचे स्थानिक रहिवासी आणि आमचे मनसेचे जे पदाधिकारी आहेत 2020 पासून इथे स्थानिक रहिवासी याचा महानगरपालिकेचे पाठपुरावा करतात। 2020 ला केला, 2022 पर्यंत पण केला, 2024 ला पण केला। कंटिन्यू इकडचे रहिवासी इथे पाठपुरावा करतात आहे, पण महानगरपालिकेचे फक्त SI वगैरे येतात, पाणी करतात आणि निघून जातात, पण त्याच्यावरती परफेक्ट सोल्युशन काढत नाही। कारण की जी सेफ्टी टँक आहे ती लिकेज आहे, ती कधी गेल्याच्याने पूर्ण मैला पूर्ण रस्त्यावरती येतो आणि म्हणजे इथे लोकांना दुर्गंधी सामोरं जातं। पुढे मागे समजा आपण स्वच्छ भारत अभियान राबवतोय, इतके ते दुर्गंधीमध्ये राहतात, उद्या हे लोक आजारी पडले, इकडचे नागरिक आजारी पडले तर त्याला जबाबदार कोण? आतमधले बीम लिकेज आहेत, प्लास्टर पडले आहेत, दरवाजे तुटले आहेत, संडासाची भांडी पूर्ण जी आहेत ती सगळी तुटलेली आहेत, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, अशी पूर्ण दैनंदिन पूर्ण जी व्यवस्था आहे पूर्ण दयनीय झालेली आहे। त्याच्यामुळे इकडच्या नागरिकांनी करायचं काय, इकडच्या सकाळच्या प्रातविधीसाठी जायचं कुठे, अशा बरेचशा समस्या नागरिकांच्या आहेत। वारंवार नागरिकांनी पण सगळं सांगितलंय तरी काहीच होत नाहीये। तर तुमच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिकेला आम्ही अशी एक विनंती करतो की जसं सोशल मीडियावरती दाखवतात बिफोर आफ्टर, तसा ह्याचा बिफोरचा फोटो महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घ्यावा आणि आफ्टरचा फोटो पण लवकरात लवकर त्या सोशल मीडियावरती जाहीर करावा, की जेणेकरून खरंच उल्हासनगर महानगरपालिका निदान सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नसून अस्तित्वातही काही करते अशी आम्हाला सगळ्यांना म्हणजे प्रचिती येईल आणि इकडच्या जे नागरिकांचं आहे या प्रश्नाचं लवकरात लवकर सोल्युशन करून, जर याच्यावरती लवकरात लवकर सोल्युशन काढलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती तीव्र आंदोलन करणार एवढं नक्की। आता आपण वरती जाऊन बघितलं की वरती म्हणजे जस्ट एक डायनिंग हॉल असतो तसा टेबल, खुर्च्या, बाटल्या, बिस्लरी अशा सगळ्या व्यवस्था तिथे आहे। उद्या इथलेच कोणतरी ते जात असतील, बसत असतील किंवा काय असेल, प्लास्टर पडलंय, उद्या समजा वेळ सांगून येत नाही, उद्या एखादी दुःखद घटना काय वरती घडली किंवा कोण गेलं आणि वरतून प्लास्टर पडलं, काय बीम पडलं किंवा काय झालं, की अशी एखादी घटना झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग येणार आहे का पोलीस प्रशासनाला जाग येणार आहे का? म्हणजे प्रशासन फक्त कुठेतरी एखादी घटना घडायची वाट बघतंय का? एखादा घटना घडल्यानंतरच काय ते करणार आहेत का त्याच्या पहिले त्यांना काही जाग येणार नाही? परत एकदा मी विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना करा आणि आता मनसेच्या आंदोलनात सामोरे जा। मी पहिले सर्व साधारण पत्र दिलं होतं, त्यावेळेस महानगरपालिकेने मला सांगितलं होतं की आम्ही हे करण्यात येईल। मग त्याच्यानंतर परत मी 2022 मध्ये पत्र दिलं, हे 2022 मध्ये पत्र दिलं। मग त्यावेळेस पण मला महानगरपालिकेने फक्त आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन असं दिलं होतं की आम्ही लाईट्स वगैरे, कलर वगैरे आम्ही सगळं काय नवीन करू। पण त्यावेळेस असं झालं की महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते आणि त्यांनी फक्त पाहणी केली आणि त्यावेळेस फक्त त्यांनी दरवाजे वगैरे लावून गेले, ते लावले होते की 2022 मध्ये। आणि 2024 मध्ये मी हे परत पत्र दिलं महानगरपालिकेला आणि महावितरण जो सार्वजनिक विभाग आहे तिथे पण पत्र दिलं होतं। मग त्याच्यानंतर त्या राहुल जाधव मधून महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, बेसवर कामाला आहेत, ते आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दोघे जण आले होते, तर त्यांचे पण फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे। ते आले होते, त्याच्यानंतर त्यांनी फोटो वगैरे घेतले, मला सांगितलं असं की आमदारकीचं इलेक्शन चालू आहे, आमदारकीचं इलेक्शन चालू आहे असं मला सांगितलं। तर आमदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता जशी संपली तसं आम्ही हे काम करू। त्याच्यानंतर त्यांचा काय फोन नाही, काय नाही, आणि ते येत पण नाहीत, काही नाही, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मी माझे वरिष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सचिन कदम साहेब, मी त्यांना ही बातमी कळवली, त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आता पुढील कारवाई महानगरपालिकेने केली तर ठीक, नाहीतर सचिन कदम साहेब जे आम्हाला सांगतील त्या हिशोबाने आम्ही करू। नारायण जानराव, मी भीमनगर मध्ये राहते। आमचा विषय गेले लय वर्षापासून आम्ही इथं राहतो
आता बाथरूम मध्ये बसलं मध्ये ना वरून पाणी पटापटा पडतंय. आम्ही म्हातारा माणूस कसं काय तिथं बसणार? एखाद्या वेळेस जर भिंत पडली तर माणूस तिथंच खालासोरी, कोण येणार पण नाही वाचवायला. पाय निष्ठतोय. आणि आमची सोय करा, लाईट बी करा, आम्हाला सर्व चांगलं व्यवस्थित करून द्या. आम्ही म्हातारी माणसं कुठं बाहेर जाणार, कुठं पैसे देणार? कामधंदा नाही, काय नाही. हे आमचे नोंद बरोबर घ्यायला पाहिजे आणि सगळं आमचं काम बरोबर करायला पाहिजे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.